नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व महिलांनी मकर संक्रांतीला कोणते 20 नियम पाळायचे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला बघूया. तर नमस्कार भक्तांनो. जय सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ब्रह्मांडनायक श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, मकर संक्रांती हा सण फक्त तिळगुळ खाण्यापुरता मर्यादित नाही, तर भक्तांनो हा सण आहे फक्त नशीब बदलवणारा सण आहे, दारिद्र्य दूर करणारा सण आहे आणि महिलांचे सौभाग्य अक्षय ठेवणारा सण आहे भक्तांनो. असे हिंदू शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्री जे आचरण करते त्यावर तिचे पुढील संपूर्ण वर्ष अवलंबून असते भक्तांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे भक्तांनो. सर्व महिलांनी मकर संक्रांतीला पाळायचे आहे ते अत्यंत 20 नियम गुप्त आणि शक्तिशाली प्रभावी नियम आहेत, लक्षात ठेवा. तर ते नियम सर्वांनी पाळावे. हा व्हिडिओ भक्तांनो तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवरती तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळूमामाचा घोष करा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही जर हे 20 नियम जर नियमाप्रमाणे पाळले तर घरात कधीही लक्ष्मीची कमतरता भासणार नाही भक्तांनो. तसेच शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे मकर संक्रांतीचे तर ते आपण बघूया. ठीक आहे. तर मकर संक्रांती म्हणजे काय? सूर्योदयाचा मकर राशीत प्रवेश होणे म्हणजे मकर संक्रांती. उत्तरायणाची सुरुवात म्हणजे मकर संक्रांती. देवतांचा दिवस सुरू होतो तो क्षण म्हणजे मकर संक्रांती भक्तांनो. ठीक आहे. भक्तांनो, या दिवसापासून नकारात्मक ऊर्जा कमी होते, सकारात्मक शक्तीत वाढ होते, लक्षात ठेवा. आणि मनुष्याचे कर्म फळ देऊ लागते. विशेषतः महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण स्त्री हीच घराची लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा आहे आणि सौभाग्याची देवता असते. तर भक्तांनो, आपल्याला टोटल 20 नियम बघायचे आहेत. त्यातला पहिला क्रमांक आपण पाहूया. तर ब्रह्ममुहूर्तात उठणे म्हणजे सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठणे. मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी सूर्योदयापूर्वीच उठले पाहिजे, कारण भक्तांनो यावेळी वातावरणात शुद्ध सात्विक ऊर्जा असते, सूर्याची कृपा मिळते, मन प्रसन्न राहते. उशिरा उठल्यास भक्तांनो आळस निर्माण होतो, आर्थिक अडचणी, कामात अडथळे वाढतात असे मानले जाते. भक्तांनो, नियम क्रमांक 2, स्नानापूर्वी केस नीट विंचरणे. शास्त्र सांगते भक्तांनो, शास्त्र सांगते अस्ताव्यस्त केस म्हणजे दुर्लक्ष आणि सौभाग्याचे लक्षण. स्नानापूर्वी केस नीट विंचरणे भक्तांनो, नियम क्रमांक 2. तर हिंदू शास्त्र सांगते अस्ताव्यस्त केस म्हणजे दुर्लक्ष आणि दुर्भाग्याचे लक्षण आहे. म्हणून भक्तांनो स्नानाआधी केस नीट विंचरा. थोडे तिळाचे किंवा नारळाचे तेल लावा. यामुळे भक्तांनो वैवाहिक आयुष्य स्थिर राहते, सौभाग्य अखंड राहते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तसेच नियम क्रमांक 3, तिळगुळ मिसळून स्नान करणे. स्नानाच्या पाण्यात भक्तांनो आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळगुळ पाण्यात मिक्स करायचा आहे. थोडे तीळ किंवा तीळ तेल किंवा गूळ टाकावा भक्तांनो. तीळ भक्तांनो पापक्षालन. तीळ पापक्षालन, गूळ गोडवा आणि ऐक्य असतो. घरातील कडुता निघून जाते यामुळे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर नियम क्रमांक 4, पवित्र रंगाचे वस्त्र परिधान करणे. महिलांनी पिवळा, हिरवा, गुलाबी, केशरी तर भक्तांनो काळा, निळा, राखाडी रंग टाळावा. पिवळा रंग म्हणजे सूर्योदेव, धन, विद्या, समृद्धी आहे, लक्षात ठेवा. तर भक्तांनो नियम क्रमांक 5, कुंकू, मंगळसूत्रे आणि दागिने. तर
मकर संक्रांतीच्या दिवशी कपाळावर कुंकू असायलाच हवे. भक्तांनो, कपाळावर कुंकू असायलाच हवे. मंगळसूत्र नक्की घालावे. तर कुंकू म्हणजे सौभाग्याचे संरक्षण कवच आहे. ठीक आहे भक्तांनो, नियम क्रमांक 6, घर व देवघर स्वच्छ करणे. लक्ष्मी देवी कधीही घाण नसू नये. लक्ष्मी देवीच्या घरामध्ये लक्षात ठेवा. आणि लक्ष्मी देवीला घाण हे चालतच नाही. त्यामुळे घर स्वच्छ ठेवणे हे स्त्रियांचं काम आहे. तर आडगळपणा घरात नसावा, अस्वच्छता घरात नसावी. भक्तांनो, असल्या घरात जर प्रवेश करत नाही अजिबात, लक्षात ठेवा लक्ष्मी माता. म्हणून घर झाडून पुसा, देवघर स्वच्छ करा, कापूर धूप लावा. त्या ठिकाणी भक्तांनो लक्ष्मी चांगल्या पद्धतीचा वास करते. नियम क्रमांक 7, सूर्याला अर्घ्य देणे अत्यंत शक्तिशाली उपाय आहे भक्तांनो. ठीक आहे. तर तांब्याच्या भांड्यात पाणी, तीळ, लाल फूल, सूर्यदेवाला अर्घ्य द्या भक्तांनो. तुम्हाला चांगल्या पद्धतीचा लाभ भेटेल. आरोग्य तुमचे सुधारेल, डोळ्याचे विकार कमी होतील, पतीचे आयुष्य वाढेल. तसेच नियम क्रमांक 8 भक्तांनो, तिळगुळाचा नैवेद्य द्या देवाला. भक्तांनो, अगोदर तिळगुळाचा नैवेद्य द्या. तिळगुळ, चक्की, लाडू दाखवा, लक्षात ठेवा. मग तो स्वतः खा हा प्रसाद. ठीक आहे. तर भक्तांनो, माझ्या बाळमामाच्या प्रिय भक्तांनो आणि भगिनींनो, नियम क्रमांक 9, भांडण, राग, अपयश टाळा. लक्षात ठेवा. या गोष्टीपासून तुम्ही लांब राहिलेलं चांगलं. या दिवशी केलेला राग वर्षभर तुम्हाला त्रासच देणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला शांत राहणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर महिलांनी शांत राहावे, सगळ्यात जास्त संयम ठेवावा, शांती ठेवावी. लक्षात ठेवा. तर भक्तांनो, नियम क्रमांक 10, दान केल्याशिवाय दिवस पूर्ण नाही. त्यामुळे महिलांनी चांगल्या पद्धतीचं दान करावं. तीळ, गूळ, उडीद, वस्त्र या गोष्टींचं तुम्हाला दान करायचं आहे. लक्षात ठेवा. ग्रहदोष तुमच्या घरातला निघून जाईल, नकारात्मक शक्ती तुमच्या घरातील निघून जाईल आणि सकारात्मक ज्या गोष्टी असतील त्या सर्व तुमच्या घरामध्ये येतील भक्तांनो. तर भक्तांनो, नियम क्रमांक 11, सवाष्ण पूजन अनिवार्य आहे. भक्तांनो, सवाष्ण पूजन अनिवार्य आहे. 2 किंवा 5 सवाष्ण महिलांना तुम्हाला घराकडे बोलवायचं आहे. घरामध्ये बोलवून पूजा करायची आहे. लक्षात ठेवा. कुंकू, तिळगुळ आणि दक्षिणा देणे फार पुण्यकारक आहे. तर या गोष्टी, कुंकू, तिळगुळ, दक्षिणा, तर या गोष्टी तुम्हाला सवाष्ण्या बोलवून त्यांना देणे. तर या गोष्टी तुम्ही दिल्या तर तुम्हाला पुण्याचं भेटणार आहे. नियम क्रमांक 12, विधवा वृद्ध महिलांचा मान. तर भक्तांनो, त्यांचा आशीर्वाद घ्या. विधवा ज्या वृद्ध महिला असतील त्यांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायला लागणार आहे. त्या दिवशी त्यांचे अश्रू लागले तरी लक्ष्मी दूर जाते. लक्षात. नियम क्रमांक 13, रिकाम्या हाताने कुठेही जाऊ नका. कोणाकडे जाताना तिळगुळ, फळ, वस्त्र घेऊनच जा. त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी तुम्हाला, जर कोणाकडे तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला घेऊन जायचं आहे. नियम क्रमांक 14, कटू शब्द बोलू नये. भक्तांनो, या दिवशी उच्चारलेला शब्द वर्षभर परिणाम करत असतो. तर यावर्षी तुम्हाला जर भाषण करायचं असेल तर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसोबत तर तुम्हाला गोड शब्दच बोलावे लागतील. कडू शब्द, कटू शब्द, अपशब्द तुम्हाला बोलायचे नाहीत. जर तुम्ही असले शब्द उच्चारले तर भक्तांनो वर्षभर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. नियम क्रमांक 15, गर्भवती महिलांसाठी विशेष नियम आहे. जड काम टाळावे. भक्तांनो, भगिनींनो, गर्भवती महिलांसाठी हा नियम आहे. लक्षात ठेवा. जड काम करणं टाळावे. सूर्यनमस्कार करूच नका. तिळगुळ जरूर खावा. ठीक आहे. तर भक्तांनो, अविवाहित मुलींनी, म्हणजे 16वा नियम आहे हा सगळ्यात महत्त्वाचा. अविवाहित मुलींनी मकर संक्रांतीला काय करावे, अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. तर भक्तांनो, मकर संक्रांतीचा हा दिवस अविवाहित मुलींसाठी फारच शुभ मानलेला आहे. या दिवशी अविवाहित मुलींनी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ करून पिवळे आणि गुलाबी वस्त्र परिधान करायचे आहेत. केस मोकळे न ठेवता नीट वेणी घालायची आहे. कपाळावर हलके कुंकू किंवा चंदन लावायचं आहे. भक्तांनो,
तर विशेष उपाय देवघरात बसून ओम सूर्याय नमः, ओम बाळूमामाय नमः यापैकी दोन्हीचा मंत्र जर तुम्ही 108 वेळा याचा जप केला तरी भक्तांनो चालतो. तर याचा लाभ काय मिळतो? योग्य स्थळ येते त्या मुलीला, लग्नात येणारे अडथळे दूर होतात, चांगली संस्कारी जोडीदार मिळतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो नियम क्रमांक 17 विवाहित मुलींसाठी गुप्त सौभाग्यवर्धक नियम आहे हा. तर हा नियम तुम्हाला योग्यरित्या त्याचा पालन करायचं आहे. विवाहित महिलांसाठी मकर संक्रांतीला भक्तांनो भगिनींनो पूर्ण साज शृंगार करावा. तर मंगळसूत्र नथ जोडवे आवर्जून घालावीत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी भक्तांनो. गुप्त उपाय आहेत हे. तर पतीच्या नावाने तिळगुळ आणि तांदूळ गरजू व्यक्तीस दान करा. परिणाम काय होतो हा जर तुम्ही उपाय केला तर भक्तांनो याचा परिणाम काय होतो तर पतीवरील संकटे दूर होतात. भक्तांनो संसारात प्रेम वाढते, बाहेरील नकारात्मक शक्ती दूर होतात, हा परिणाम होतो. तर भक्तांनो नियम क्रमांक 18 मकर संक्रांतीला महिलांनी काय अजिबात करायचं नाही. हा नियम क्रमांक 18 अत्यंत शुभ आहे, लक्षात. तर हा नियम फार लक्ष देऊन ऐका. मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी सहसा करून महिलांनी लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस कापू नये, नखे कापू नये, काळे कपडे परिधान करू नये, खोटे अजिबात बोलू नये, कोणाचा अपमान करू नये, अन्न वाया घालू नये, लक्षात ठेवा. तर कारण भक्तांनो या दिवशी केलेली चूक संपूर्ण तुम्हाला आयुष्यभर वर्षभर परिणाम देते असे शास्त्रात आपल्या हिंदू शास्त्रात सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. तर भक्तांनो नियम क्रमांक 19 तर भक्तांनो नियम क्रमांक 19 घराच्या उंबऱ्यावर हा उपाय केल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा. कोणता उपाय तर तो उपाय आपण बघूया. मकर संक्रांतीच्या संध्याकाळी उंबऱ्यावर रांगोळी काढा, त्यावर थोडे तीळ ठेवा, त्यावर दिवा लावा. दिवा लावताना तुम्हाला म्हणायचं आहे, हे लक्ष्मी देवी आमच्या घरात वास कर. तर असं तुम्ही म्हटल्यावर तर तुम्हाला लाभ काय मिळतो तर आर्थिक अडचणी तुमच्या कमी होतात भक्तांनो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अचानक धन लाभाचे योग निर्माण होतो, तुमच्याकडे पैसा येऊ लागतो. ठीक आहे. तर नियम क्रमांक 20 तर नियम क्रमांक 20 भक्तांनो चमत्कारिक नियम आहे हा. तर हा तुम्हाला नियम नक्कीच पाळायचा आहे. ठीक आहे. तर हा नियम फार कमी लोकांना माहीत आहे. ठीक आहे. मकर संक्रांतीच्या रात्री भक्तांनो मकर संक्रांतीच्या रात्री झोपण्यापूर्वी देवघरात किंवा फोटोसमोर हात जोडून 5 मिनिटे शांत बसा आणि मनापासून तुम्हाला म्हणायचं आहे, हे सूर्यनारायण माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर, अंधकार माझा आयुष्यातील दूर कर आणि मला सद्बुद्धी आरोग्य व समृद्ध दे. ठीक आहे. यानंतर 1 चमचा तिळगुळ खाऊन झोपायचा आहे भक्तांनो तुम्हाला. भगिनींनो तुम्हाला लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, पुढील वर्षात मोठा सकारात्मक बदल होईल तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये. घरात लक्ष्मी टिकून राहील, मनातील भीती निघून जाईल तुमच्या. ठीक आहे. तर विशेष सूचना भक्तांनो महिलांसाठी अमूल्य संदेश आहे हा. तर भक्तांनो स्त्री ही घराची लक्ष्मी असते, अन्नपूर्णा असते, सरस्वती असते भक्तांनो. मकर संक्रांतीच्या दिवशी जर स्त्री आनंदी असेल तर त्या घरात देव स्वतः वास करत असतो. ठीक आहे. तर भक्तांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिलांपर्यंत नक्की शेअर करा भक्तांनो. कारण ही माहिती शेअर करणे म्हणजे पुण्याचे काम आहे. ठीक आहे. जय बाळूमामाय नमः. ओम बाळूमामाय नमः. जय सूर्यनारायण.
भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभारी मानतो. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा असे नक्की लिहा. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बरं.